नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत गुरुवर्य यशवंत महाराज, जे नुकतेच प्रयागराज या ठिकाणी पार पडणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होऊन परतले आहेत. कुंभमेळ्यामध्ये देशभरातून करोडो भाविक त्या ठिकाणी संगमामध्ये स्नानासाठी जात आहेत आणि आमचे गुरुवर्य यशवंत महाराज पाटील, कैवारी पाटील, सगळी त्यांची सहकारी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. करोडो भाविक त्या ठिकाणी येत असल्या कारणाने तुम्ही पाहिले असेल की एक दुर्घटना झाली होती. त्याच्यामध्ये काही लोक किंवा काही भाविक मृत्युमुखी पडलेले आहेत. ती जी घटना झाली त्या घटनेपासून अगदी फक्त काही अंतरावर महाराज होते किंवा त्यांचे सहकारी होते, परंतु सुदैवाने ते सुखरूप आज आपल्या घरी पोहोचलेले आहेत. तिथला त्यांचा अनुभव कसा होता, प्रशासनाची व्यवस्था कशी आहे, लोक जे बोलत आहेत, काही आरोप करत आहेत त्या दुर्घटनेविषयी, त्याविषयी काय नेमकं त्यांचं म्हणणं, या सगळ्या विषयी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं. महाराज रामकृष्ण हरी. आपण प्रयागराज या ठिकाणी गेला होता. देशभरातून करोडो भाविक त्या ठिकाणी जात आहेत. अगोदर मला विचारायचे की तिथे व्यवस्था कशी आहे, शासनाने कशी व्यवस्था केलेली आहे? शासनाची व्यवस्था अति सुंदर आहे आणि चांगल्या प्रकारे आहे. फक्त आपल्या लोकांनी जी गडबड केली, रोडवर झोपणं, रोडवर सोडून झोपणं, अशा प्रकारचे, त्याच्यामुळे ती थोडीशी दुर्घटना झाली. प्रशासनाचा अतिउत्तम सहकार्य होता तिथे, कोणाची अडचण नव्हती. तिथे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. तिथे राहण्याची, स्वच्छतेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळी कशी होती? सतत पाणी असं रोडला पाण्याचं नळ लावलेलं होतं. जिथे तिथे जेवणाच्या सोयी होत्या, त्या आम्ही समक्ष पाहिले. तिथे तुम्ही स्वतः तिथे संगमामध्ये स्नान केलेला आहे, तो अनुभव कसा होता? लाखो करोडो भाविक त्या ठिकाणी संगमामध्ये येत आहेत आणि अर्थातच आपण ज्या पंथामध्ये आहात आणि त्यामधून निश्चितच तुम्ही गेल्यानंतर तिथे एक वेगळी अनुभूती, आनंद वाटला असेल. तुम्ही तो अनुभव घेतला का? अनुभव म्हणजे आम्ही 4 वाजता तिथे पहिला स्नान केला. तो अनुभव अतिउत्तम. जसं काही सर्व आपण जे घेऊन आलेले, सर्व गंगे मातेने काढून घेतलेल्या अशा प्रकारचं शरीर आमचं एकदम हलकं झालं आणि डोक्यावरचं भार जसं काही एकदम नष्ट, आपण पावन झालो, असं ते स्थिती झाली तिथे. बरं कैवारीजी, तुम्ही देखील त्या ठिकाणी होता. जी घटना झाली, ज्या घटनेविषयी खूप चर्चा आहे सोशल मीडियामध्ये, काही ठिकाणी प्रशासनावर आरोप केले जात आहेत, काही ठिकाणी प्रशासनाची व्यवस्था अतिशय चूक होती असं देखील बोललं जात होतं, काही ठिकाणी म्हटलं जातं की नाही, लोकांची चूक होती. तुम्ही स्वतः तिथे साक्षीदार आहात. किती अंतरावर तुम्ही होता? सागरजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही रात्री सुमारे 1 वाजता सुमारास आम्ही जिथे रूम होते आमच्या, तिथून संगम काहीतरी 7-1 किलोमीटर वरती होता. तेव्हापासून आम्ही तिथून निघालो, चालत जेव्हा तिथे आलो, अगदी जी घटना घडली चेंगराचेंगरीची, ते आम्ही काहीतरी 20-1 मिनिटाच्या अंतरावरती असणार होतो. म्हणजे आम्ही पोहोचणार होतो, तरी घटना घडून तिथून ज्या अँब्युलन्सच्या बाहेर पडत होत्या, त्या अक्षरशः आमच्या म्हणजे पायावरून जातील का काय अशी भीती होती. एवढी भयानक परिस्थिती होती. माहोल तिथे गरम होता. खूप गरम होता. दुर्घटना झाली आणि तुम्ही तिथे पोहोचले एक प्रकारे. हो. आणि मिनिटाच्या अंतरावरती. तिथे लिटरली किती अंतर होतं? म्हणजे या ठिकाणी करोड महाराज आहेत, तिथे लिटरली जी घटना झाली ती, त्यापासून तुम्ही किती अंतरावर होते? अगदी साधारणतः अंतर सांगायचं मीटरमध्ये अंदाजे 400 ते 300 मीटर वरती आम्ही असणार, कारण तिथवर जाण्यासाठी तेवढा वेळ लागत होता. इतकी भाविकांची गर्दी होती. अरे बापरे, म्हणजे प्रचंड गर्दी. अगदी आपण म्हणजे श्वास घ्यायला बोलतो ना आपल्या भाषेमध्ये, श्वास घ्यायला जागा नाही, तशा पद्धतीची गर्दी. तिथे अनाउन्समेंट चालू होती, मी ऐकलं की बाबा तिथे प्रशासन सांगत होते की बाबा अशी गडबड होऊ शकते. तुम्ही तिथे लोक झोपली होती, म्हणजे उठून म्हणजे संगमावरती लोकांना स्नान करायला जायचं होतं आणि तरी देखील लोक तिथेच झोपले होते. असं काय नक्की झालं? बरोबर, अगदी आपण बोलले तसे का हे जे कुंभमेळा चालले 45 दिवसांचा, परंतु विशेष अमृत स्नान हा मौनी अमावस्येचा आहे. बरोबर. आणि त्या दिवशी स्नान करण्यासाठी सर्व आतुर होते. आम्ही देखील त्याच्या 3 दिवस आधी गेलो होतो, बाबांच्या कृपेने तिथवर पोहोचलो होतो. परंतु मौनी अमावस्येच्या दिवशी संगमावरती स्नान घ्यावं ही आमची भावना होती आणि ती मला वाटतं सर्वच भाविकांची भावना होती. त्याच्यामुळे अगदी 10 ते 11 वाजता संगमावरती पोहोचले होते. परंतु तिथे ते आंघोळ न करता तिथे विश्रांती घ्यावी आणि आपण 3 ते 4 वाजता आंघोळ करावी अशी भावना होती. थोडक्यात लोक मुद्दामच, आपण जसे अगोदरच जातो प्री बुकिंग, म्हणजे त्या ठिकाणी लोक अगोदरच गेली होती की सकाळी इथे आपण राहिलो की सकाळी आपण पहिल्यांदाच आपण जाऊन तिथे आंघोळ करू, असा लोकांचा प्रत्येकाचा. परंतु तसं आंघोळ न करता तिथे झोपण्याची व्यवस्था त्यांनी केली. तिथे असणाऱ्या प्रशासनाने त्यांना सूचना दिली होती का तुम्ही इथे झोपू नका, आराम करू नका, काही अघटित असं घडू शकतो, म्हणून तुम्ही आंघोळ करून तरी तुमच्या गंतव्य स्थानावरती जा. परंतु तसं न करता तिथे झोपून राहिले आणि मला वाटतं
तोच मुख्य कारण असेल का ते घडलं असेल. बरोबर. असं ती आता ही सगळी गर्दी झाली, सुदैवानं तुम्ही जिथे होता तर तिथे वातावरण कसं गरम कसं होतं म्हणजे? खूप खूप चेंगराचेंगरीचं असं वातावरण होतं. म्हणजे आम्ही ज्या जागी थांबलो होतो तिथे अक्षरशः लोक मागून पुढून असे पुश करतच होते. तर आम्ही त्यांना सतत आव्हान करत होतो बाबांच्या मार्फत का सगळ्यांनी स्थिर राहा, शांत राहा, काय होईल ते म्हणजे बघूया, पुढे व्यवस्थित पार पाडूया. सो तुम्हाला एक अनुभव सांगतो. त्या चेंगराचेंगरीतून जे संगमासाठी जे बॅरिकेड असतात प्रवेशद्वाराचे, समुद्राचे, ते आम्ही तिथपर्यंत पोहोचून तिथून अशी स्थिती होती, 1.5 तास आम्ही एकाच जागेवरती उभे होतो. 1.5 तास? हा, 1.5 तास. त्या संगमाचे जे बॅरिकेड होते ना तिथे, तिथला जो प्रशासन, पोलीस दल, जे मिलिटरी वगैरे असतील, तर त्यांनी ते थांबून ठेवलं होतं. लिटरली आम्ही त्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि तिथून आम्ही असा डिसिजन घेतला, म्हणजे ही सगळी परिस्थिती बघता म्हटलं आपण इथून बाहेर पडूया, आपण रूमवरती जावा, वातावरण थोडस ठीकठाक झाल्यानंतर आम्ही परत येऊया. तर स्वामींची अशी लीला, तिथे एक चमत्कार आम्ही बघितला. ज्या रस्त्याने आम्ही परत येत होतो तो परतीचा रस्ता आम्हाला डायरेक्ट संगमावरती घेऊन गेला. अरे बापरे. आणि तेही ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी 4 वाजता. जिथे लोकांची संगमावर स्नान करण्याची इच्छा असते त्या ठिकाणी तुम्हाला आता वाटलं की जाता येणारच नाही, शक्यच नव्हतं. लिटरली फिरलो तिथून पाठीमागे. आणि जे जो बाहेर पडण्याचा म्हणून तुम्ही रस्ता निवडला, तो तुम्हाला संगमावर बाहेर येण्याचा जो रस्ता या होता निवडला तुम्ही, हा, तो आम्ही डायरेक्ट संगमावरती जाऊन पोहोचलो. बघा म्हणजे खरोखरच ज्या भावनेने गेलो होते ती आणि ती भावना सफल झालेली आहे आणि निश्चितच त्या गोष्टीचं वेगळं एक समाधान असेल. तिथे प्रशासनाच्या व्यवस्थेविषयी आपल्याला विचारायचे की बाबा प्रयागराज या ठिकाणी आता करोडो भाविक येतात, म्हणजे लाखो नाही करोडो भाविक येतात. इथे आपण पाहतो की थोडीशी गर्दी वाढली, म्हणजे ज्या ठिकाणी तीर्थस्थान असेल त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ना लोकांना खूप त्रास होतो. म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत प्रश्न असतात, पाण्याच्या बाबतीत प्रश्न असतो, राहण्या खाण्याच्या विषयी प्रश्न निर्माण होतात. आणि भाविक म्हणून चला देवाच्या ठिकाणी चालत राहतं, काय हरकत नाही, म्हणजे असं थोडंसं दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे आणि ते बिचारे सहन करतात. इथे तर करोडो भाविक आले होते, मग इथे कशी व्यवस्था होती? बरोबर, अगदी तुम्ही साजेचा प्रश्न विचारला आहे. कारण हा जो प्रश्न आहे पूर्ण आता जगभरात मला वाटतं गाजत आहे का प्रशासनाची व्यवस्था कुठेतरी कमी पडलेली आहे. पण मला इथे बोलावं असं वाटतं, बरेचदा महाराष्ट्र देशामध्ये अनेक यात्रा अशा होत असतात. अगदी पंढरपूरची असेल, त्र्यंबकेश्वर, आळंदीची असेल, देहूची असेल, अनेक अशी गर्दी असते. मला वाटतं ही जी गर्दी असेल ती काही लाखांच्या संख्येमध्ये असेल, करोडोंच्या संख्या, सॉरी करोड. आपली जी पंढरपूरची महाराष्ट्र लाखामध्ये, पण तिथे जी होती ती करोडच्या संख्येमध्ये होती. आणि तरी सुद्धा तिथली व्यवस्था असेल तरी मला नाही वाटत किंवा दादांना किंवा बाबांना आम्हाला कोणाला असं वाटलं नाही की प्रशासनाची काही चूक असेल. कारण तिथे गेल्यानंतर अगदी रात्रीचे 12 वाजलेले असतील, 3 वाजलेले असतील, आम्ही फिरत असताना साफसफाईचे कर्मचारी तिथे उपस्थित होते, सतत उपस्थित. आणि पाण्याची गैरसोय नाही झाली किंवा आणखी काही ज्या विधी असतील त्यांची सुद्धा अगदी उत्तम अशी सोय तिथे झालेली होती. म्हणजे तिथे प्रशासनाला तुम्ही दोष देऊन फायदाच नाही. तिथे आज करोडो लोक येतात आणि त्यावेळेला तिथे ते नियोजन करणं निश्चितच कठीण असतं, तरी देखील त्यांनी ती व्यवस्था केली होती. पार्किंगची व्यवस्था कशी होती? पार्किंगची व्यवस्था आता पार्किंग मला वाटतं जवळपास संगमापासून 25 ते 30 किलोमीटर वरती होती. परंतु तिथवर असताना सुद्धा रस्त्यामध्ये अगदी 300 ते 500 मीटर वरती हापसे त्यांनी बांधलेले होते, बोरवेल ज्याला बनत होतं. आणि ते पाण्याची गैरसोय होऊ नये. आणि तिथे आणखी काही आपल्या ज्या सकाळच्या संडास मर्जनाची विधी असतील त्या सुद्धा नियोजितपणे व्हावात. खूप टॉयलेट होते तिथे, खूप असे टॉयलेट होते. अस्वच्छता अशी नव्हती, स्वच्छता अशी जाणवलीच नाही. आणि करोडोच्या संख्येमध्ये असताना आम्हालाही वाटलं होतं की कुठेतरी अशी गैरसोय होईल, पण तसं असं जाणवलं नाही. संगमाचं पाणी कसं आहे तिथे? संगमाचं पाणी सुद्धा अतिशय निर्मळ आणि उत्तम. आणि तो जो अनुभव होता तो अगदी अवर्णीय आणि त्याचं वर्णन करू शकत नाही अशा पद्धतीचं होतं. बरं, जाताना ना आता थोडक्यातच आपण समारोप करत आहोत. खरोखरच समजा भविष्यात अशा पद्धतीने अनेक म्हणजे सोहळे होत असतात, तर त्या दृष्टीनं प्रशासनाने काय काळजी घेतली पाहिजे आणि लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? मित्र लोकांना असंच आवाहन करेल का प्रशासन जे सूचना देतील त्या सूचनांचं व्यवस्थित पालन करा. त्याच्या व्यतिरिक्त असं काही करू नका. उदाहरणार्थ जे काही पिपा पूल बांधण्यात आले, 30 ते 35 काहीतरी पिपा पूल आहेत, ते कधी कधी बॅरिकेड लावून ते बंद करण्यात येतात गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी. तर त्यांचा असा उद्दिष्ट एका ठिकाणी गर्दी जमू नये त्यासाठी ते पुढे पुढे असं चालत राहतात. तर ते पालन करा सुव्यवस्थितपणे, सगळं व्यवस्थित आहे. ओके, अजून एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा, खरं म्हणजे तो नंतर घेतला मी प्रश्न, की तिथे तुम्ही ज्या धार्मिक गोष्टींसाठी लोक जात असतात, म्हणजे तिथे काही आखाड्यामध्ये तुम्हाला जाणं असेल, लोकांचे म्हणजे कथा कीर्तन प्रवचन ऐकणं असेल, अशा गोष्टीमध्ये देखील सामील होण्याचा आनंद मिळाला का तुम्हाला? हो, बरोबर. अगदी म्हणजे ज्यांना मी नेहमी ऐकत असतो किंवा वाचत असतो, ते आदरणीय जगद्गुरु आपले
रामभद्राचार्य. वा, हा, हा. अगदी त्यांची कथाचा श्रवणाचा योग घडला आणि त्यांना समोरून दर्शन घेण्यासाठी योग घडला. बरोबर, काही वेळ आपल्याला थांबावं लागलं, गर्दीतून जावं लागलं त्यांच्या आखाड्यापर्यंत जाण्यासाठी, किंवा तुम्हाला पासेस जरी मिळाले त्यांच्या दर्शनाचे तरी पण 1 तासभर आम्हाला थांबावं लागलं. परंतु त्यांच्या दर्शनाचा जो योग घडला आणि त्याच्यानंतर मिळालेला जो समाधान आहे तो पूर्ण आयुष्यभर माझ्या लक्षात राहिला असं होतं. वा, खरोखरच तर कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी महाराज सहभागी होऊन आलेले आहेत. त्यांचे सर्व कुटुंबीय देखील त्या ठिकाणी गेले होते. अतिशय चोख व्यवस्था प्रशासनाची होती. दुर्घटना झाली त्याला मानवी चुका कारणीभूत होत्या. अर्थातच तिथे जाणारे जे भाविक होते त्यांनी प्रशासनाचं नाही ऐकलं. मुलं त्या ठिकाणी तिथेच झोपी गेले होते. काही लोक उन्हाळ देखील होतं असं मी देखील ऐकलं होतं की उन्हाळ लोक देखील काही असतील, त्यांच्या काही नुसताच गोंगाट चालला होता आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून तिथे ती दुर्घटना झाली. परंतु प्रशासनाने मात्र तिथे चोख व्यवस्था केलेली आहे. हा सगळा अनुभव, कुंभमेळ्याचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. महाराजांचा अनुभव असेल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा अनुभव असेल तुम्ही ऐकलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.